हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजेच सर्क्युलर मोशनच आहे, पण कशी आहे व्हर्टिकल प्लेन मध्ये. तर तुम्ही लहानपणी शिवरात्रीच्या जत्रेमध्ये जायंट व्हील्स बघितले असतील आणि त्याच्यामध्ये बसलेले पण असाल. तर दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बट जायंट व्हील्स मध्ये इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने एनर्जी सप्लाय केली जाते आणि तो जायंट व्हील फिरवला जातो. आज आपण सिम्पलेस्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघणार आहे, ते म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ अ पॉइंट मास अंडर ग्रॅव्हिटी. आता पॉइंट मास कोणता आहे, तर माझ्या इकडे इथे हा एक बॉब आहे आणि हा एक स्ट्रिंग आहे, म्हणजे दोरा घेतलेला आहे मी. आणि हा धिस पॉइंट मास अंडर ग्रॅव्हिटी आपण तो मूव्ह करणार आहे. तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी हे छोटं त्याची लेंथ घेते आहे. सो धिस पॉइंट मास इज मूव्हिंग अंडर ग्रॅव्हिटी. सो दिस इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वी आर गोइंग टू डिस्कस, विच इज द सिम्पलेस्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो हा पॉइंट मास म्हणजे बॉब. इथे मी याची फिगर दाखवलेली आहे. आपण बॉब हा हायेस्ट पॉइंटवर ए वर असताना, बॉब हा लोएस्ट पॉइंट बी वर असताना, त्याच्यानंतर तो मिडवे पॉइंट सी आणि डी वर असताना आणि पॉइंट एक आर्बिट्ररी पॉइंट पी किंवा क्यू वर असताना आपण त्याचे टेन्शन्स, त्याचे वेट हे सगळं आपण आता डिस्कशन करणार आहे. ना आपण पी हा पॉइंट पहिल्यांदा घेऊ. फोर्सेस ऍक्टिंग ऑन द पार्टिकल or the bob at point P or the point mass at point P. आपल्याला माहिती आहे की पहिला फोर्स जो असतो तो म्हणजे वेट असतो, तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो, दॅट इज mg. आणि दुसरा फोर्स या ठिकाणी आहे टेन्शन. टेन्शन कुठे? इन द स्ट्रिंग. सो टेन्शन इन द स्ट्रिंग, हे दोन फोर्सेस आहेत. ना आता या केसमध्ये आपण mg ही जी वेट आहे त्याला आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये आपण सेपरेट केलेलं आहे. एक आहे mg cos अल्फा आणि दुसरा आहे mg sin अल्फा. सो हा इथे हा जो mg आहे, जो प्रत्येक वेळेला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच आहे, बिकॉज वेट ऑलवेज ऍक्ट्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. याला एक mg cos अल्फा कंपोनेंट आहे जो टेन्शनच्या अलॉंग द टेन्शनच आहे, पण त्याची डायरेक्शन अपोजिट आहे. आणि एक mg sin थीटा हा कंपोनेंट आहे, विच इज टँजेन्शियल और विच इज परपेंडिक्युलर टू mg cos अल्फा. सो आता हा जो सेंट्रीपिटल फोर्स आहे, कारण ही सर्क्युलर मोशन आहे म्हणून सेंट्रीपिटल फोर्स आहे, तो mv²/r हा या केसमध्ये कोणी दिलेला आहे, तर टेन्शन जो आहे या डायरेक्शन मध्ये आहे आणि mg cos अल्फा जो कंपोनेंट आहे mgचा तो या डायरेक्शन मध्ये आहे. हे दोघं एकमेकांना अपोज करतायत, म्हणून mv²/r इज इक्वल टू t द टेन्शन मायनस mg cos अल्फा. कारण हे दोन फोर्सेस मिळून नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स देत आहेत, पण ते दोघं एकमेकांच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये आहे, म्हणून आपण या पद्धतीने mv²/r इज इक्वल टू t मायनस mg cos अल्फा असं लिहिलेलं आहे. ना दुसरा जो कंपोनेंट आहे, जो टँजेन्शियल कंपोनेंट आहे mg sin अल्फा, तो यूज होतो आहे टू इन्क्रीज और डिक्रीज द स्पीड ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे पहा की ज्या वेळेला हा पार्टिकल इथून इथे वरती जातोय, म्हणजे त्याची मोशन या डायरेक्शन मध्ये आहे, तेव्हा mg sin थीटाचा कंपोनेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये? या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे त्याच्या वरती जाणाऱ्या मोशनला अपोज करणारा, आणि म्हणून त्याचं वरती जात असताना रिटार्डेशन होतं. पण या केसमध्ये इथे पहा, हा क्यू हा जो पॉइंट आहे, इथे ज्या वेळेला माझा बॉब असेल किंवा पॉइंट मास असेल, त्यावेळेला टेन्शन या डायरेक्शन मध्ये अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, पण वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. ह्या वेटचे दोन कंपोनेंट्स आहे, एक mg cos अल्फा आणि mg sin अल्फा. हा mg sin अल्फा कंपोनेंट कसा आहे, तर जेव्हा पार्टिकल इथून इथे येतो आहे, पार्टिकलची डायरेक्शन, पार्टिकलची मोशन अशी आहे, त्यावेळेला mg sin अल्फा हा त्या मोशनला मदत करणारा आहे, म्हणून तो
त्याची जी व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची तिला काय करतोय, ऍक्सेलरेट करतोय. म्हणून पार्टिकल जेव्हा ए पासून बी पर्यंत येतो तेव्हा तो ऍक्सेलरेट होतो, आणि जेव्हा पार्टिकल बी पासून ए पर्यंत जातो तेव्हा तो रिटार्ड होतो. आणि त्याला रिटार्डिंग किंवा ऍक्सेलरेटिंग तो जो कंपोनंट आहे तो कोण आहे, तर mg साइन अल्फा. म्हणजे वेट, जो ग्रॅव्हिटेशनल पुल आहे, जो वेट आहे त्याचा जो हा कंपोनंट आहे mg साइन अल्फा, तो इथे वरती जाताना रिटार्ड करतो आणि खालती येताना तो मदत करतो, म्हणून तो ऍक्सिलरेट होतो पार्टिकल. सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस वन मोर थिंग. ते म्हणजे की पार्टिकल जेव्हा माझा ए या पॉइंटवर आहे त्यावेळेला त्याचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. पार्टिकल जेव्हा बी या पॉइंटवर आहे तेव्हा सुद्धा वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होताना दिसतंय. पार्टिकल जेव्हा डी या पॉइंटवर आहे तेव्हा सुद्धा वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. पार्टिकल जेव्हा सी या पॉइंटवर आहे तेव्हा पण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. पी वर असताना सुद्धा डाऊनवर्ड आणि क्यू वर असताना सुद्धा डाऊनवर्ड. सो वेट ऑलवेज ऍक्ट्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन व्हेरेवर इज द पार्टिकल. नाउ द नेक्स्ट इज द टेन्शन. द टेन्शन इन द स्ट्रिंग. सो हे जे टेन्शन आहे ते ज्या वेळेला ए ह्या पॉइंटवर पार्टिकल आहे तेव्हा टेन्शन कसं आहे, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. टेन्शन हे नेहमी अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटरच असणार आहे. पार्टिकल जेव्हा बी वर आहे तेव्हा अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. सी वर आहे तेव्हाही अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. डी वर आहे तेव्हाही अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. पी आणि क्यू वर असताना सुद्धा अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. ही टेन्शनची डायरेक्शन आहे. पार्टिकल जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे तेव्हा टेन्शनची डायरेक्शन ही वेगवेगळी असणार आहे, पण ऑलवेज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ओ. नाउ आपल्याला डिस्कस करायची आहे मिनिमम व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट ए. त्याच्यासाठी आधी आपण एक पी हा पार्टिकल घेऊन त्याचं आधी आपण जनरल इक्वेशन फाइंड करू. मग हा पी हा पार्टिकल आहे, तर हे जनरल एक्सप्रेशन जे mv स्क्वेअर अपॉन आर आहे, दॅट इज इक्वल टू टी मायनस mg कॉस अल्फा, हे आपण फाइंड केलेलं आहे. हे जनरल एक्सप्रेशन आपण इथे वापरू शकतो. नाउ वी आर कन्सिडरिंग द हायेस्ट पॉइंट ए. मग ए ह्या पॉइंटवर आपण अल्फा किती घेणार आहे, तर अल्फा इथे 0 आहे, इथे 90 आहे, इथे 180 आहे. सो अल्फा ए या पॉइंटवर 180 घेणार. सो आपण इथे काय लिहिणार की द सेंट्रीपिटल फोर्स mva स्क्वेअर, कारण व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए इज va. So mva square upon r. R is the radius of the vertical circular motion or the radius of the circle. So upon r. That is equal to T, tension. Tension at the point A, that is TA. Minus mg cos of 180 degrees. So cos of 180 is -1. So minus आणि minus हे झाले प्लस, म्हणून इथे आपण काय लिहिलं, TA प्लस mg लिहिलेलं आहे. किंवा आपण फिगर वरून सुद्धा हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. कसा काय, तर द सेंट्रीपिटल फोर्स विच इज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स कोणी दिलेला आहे, टीए आणि mg या दोघांनी मिळून दिलेला आहे. म्हणून आपण इथे किती लिहिलेलं आहे, mva स्क्वेअर अपॉन आर इज TA प्लस mg. नाउ आपल्याला फाइंड करायची मिनिमम व्हेलॉसिटी. मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर पार्टिकलची व्हेलॉसिटी जेव्हा सर्क्युलर मोशन जस्ट चालू आहे, इट इज जस्ट टेकिंग प्लेस. म्हणजे ह्या ठिकाणी कमीत कमी किती व्हेलॉसिटी असली पाहिजे पार्टिकलची, कारण त्या व्हेलॉसिटी पेक्षा जर कमी व्हेलॉसिटी असेल तर मात्र सर्क्युलर स्ट्रिंग जी आहे, ही स्ट्रिंग ती स्लॅक होईल, म्हणजे लूज होईल. आणि इथून हा जो बॉब आहे इथे, तर हा बॉब इथून डायरेक्ट असा खाली पडेल, पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काही घडू शकणार नाही. सो आपल्याला अशी व्हेलॉसिटी पाहिजे की ऍट धिस पॉइंट ऑल्सो द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शुड टेक प्लेस, कारण इथून इथे पार्टिकल रिटार्ड होत चाललाय. म्हणून या ए या पॉइंटवर त्याची व्हेलॉसिटी ही मिनिमम आहे. बी ह्या पॉइंटवर मॅक्सिमम जास्त आहे व्हेलॉसिटी, मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे. म्हणून इकडून इकडे रिटार्डेशन होत आहे, म्हणून आपण फाइंड करणार आहे मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए. मग आपण असं म्हणतोय की
व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घडते. सो सेंट्रिपिटल फोर्सची जरुरी आहे. सेंट्रिपिटल फोर्स कोण देतोय? TA आणि mg हे दोघं मिळून देत आहेत. आता ही याची जी टोटल आहे याच्यामध्ये mg तो जो बॉब आहे त्याचं जे वेट आहे ते आता फिक्स झालेलं आहे. सो हा बदलू शकणार नाही. बदलू कोण शकतो? टेन्शन. आपण जो ताण दिलेला आहे तो आपण बदलू शकतो. सो TA. मग आता आपण TA किती डिक्रीज केला की TA ला आपण 0 करून टाकलं. सो जेव्हा TA 0 होईल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आता काय झाला? कमी केला आपण सेंट्रिपिटल फोर्स, कारण टेन्शन आपण 0 केलं. सो सेंट्रिपिटल फोर्स हा मिनिमम केला, म्हणून व्हेलॉसिटी पण आता काय येणार आहे? या पॉइंटची मिनिमम व्हेलॉसिटी येणार आहे. सो mva² दॅट इज इक्वल टू mg. कारण TA या केसमध्ये टेन्शन आपण 0 केलेलं आहे, कारण आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स हा कमीत कमी करायचा होता, मिनिमम करायचा होता, कारण आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे म्हणून. मग आपण आता इथे लिहिलेलं आहे mm कॅन्सल केले, VA मिनिमम लिहिलं कारण ती मिनिमम व्हेलॉसिटी आहे. सो दॅट द सर्क्युलर मोशन जस्ट टेक्स प्लेस. दिस इज इक्वल टू याला √RG हे इक्वेशन 1 मिळालेलं आहे, विच इज द मिनिमम. म्हणजे या ठिकाणी जेव्हा माझा पार्टिकल जस्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तेव्हा कमीत कमी त्याची व्हेलॉसिटी किती असली पाहिजे? तर √RG असली पाहिजे. नाव नेक्स्ट आपण कन्सिडर करणार आहे व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट B. आता माझा पार्टिकल जेव्हा B ह्या पॉइंटवर आहे त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहे. नाव परत एकदा आपण या फॉर्म्युलाकडे जाऊ किंवा मग आपण फिगरवरूनही सांगू शकतो. सो mv²/r म्हणजे आता या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स, इथे व्हेलॉसिटी आहे B या पॉइंटवर, VB व्हेलॉसिटी आहे. सो mvb²/r हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. कोणत्या पॉइंटवर? या पॉइंटवर आहे. या ठिकाणी टेन्शन किती आहे? B या पॉइंटवर TB हे टेन्शन आहे. वेट जे या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे आणि वेट कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे? या डायरेक्शन मध्ये, अपोजिट डायरेक्शन मध्ये. सो TB इज द टेन्शन अँड मायनस mg cos अल्फा. आता या ठिकाणी अल्फा किती आहे? या पॉइंटवर अल्फा इज 0. सो cos ऑफ 0 इज 1. म्हणून मग इथे मायनस mg cos अल्फा. सो cos 0 इज 1 म्हणून इथे काय आलं? मायनस mg. सो mvb²/r इज इक्वल टू TB मायनस mg. हे आपण एक्सप्रेशन मिळवलेलं आहे सेंट्रिपिटल फोर्स ऍट द पॉइंट B. नाव आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे, मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे B व्हर्टिकल सर्क्युलर मोशन चालू आहे. नाव वी नो दॅट ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ही विच इज टेकिंग प्लेस, नो एक्स्ट्रा एनर्जी इज बिंग सप्लाइड. बाहेरून आपण काही एक्स्ट्रा एनर्जी सप्लाय करतोय? नाही. सो या ठिकाणी या पॉइंटवर मिनिमम व्हेलॉसिटी आहे आणि ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते आहे. पार्टिकल किंवा बॉडी ऍक्सिलरेट होत जाते आहे जे जसं ती B या पॉइंटवर येते आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे. मग परत इथून पार्टिकल जेव्हा इथे जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते कारण ती रिटार्ड होत जाते. पार्टिकलची मोशन रिटार्डेशन आहे, देर इज रिटार्डेशन. सो नाउ वी नो दॅट इथे जर व्हेलॉसिटी जास्त मॅक्सिमम आहे तर त्याची कायनेटिक एनर्जी पण मॅक्सिमम आहे. इथे जेव्हा व्हेलॉसिटी मिनिमम आहे तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी पण मिनिमम आहे. मग माझं पार्टिकल जेव्हा B ह्या पॉइंट पासून A ह्या पॉइंटवर जातो तेव्हा जेव्हा त्याची जी कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाते त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जी मध्ये होत जातं. बिकॉज एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट इज ओनली कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणून इथून पार्टिकल जेव्हा वरती रिटार्ड होत जातो तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन पोटेन्शियल एनर्जी मध्ये होत जातं आणि त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. इथून जेव्हा A पासून जेव्हा पार्टिकल B पर्यंत येतो त्यावेळेला पार्टिकलची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. त्याच्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी पण इन्क्रीज होत जाते पण त्याची पोटेन्शियल एनर्जी मात्र डिक्रीज होत जाते. म्हणून आता इथे आपण एक्सप्रेशन कसं लिहिलेलं आहे? पोटेन्शियल हाफ mvb² म्हणजे कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट B मायनस हाफ mva² दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल
or the body or the bob at point A. So the difference in the kinetic energy, म्हणजे difference between kinetic energy at point B and point A हे किती आहे? -12 mvb स्क्वेअर -12 mva स्क्वेअर. हा जो डिफरन्स आहे, हा जो फरक आहे तो कन्वर्ट होतो पोटेन्शियल एनर्जी मध्ये. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे किती? mgh. सो इथे दॅट इज कन्वर्टेड इनटू द पोटेन्शियल एनर्जी. सो mg आणि h काय आहे? हाईट ऑफ दिस पॉइंट A. इथे ही लेवल कशी आहे? ही बेस लेवल आहे. दिस इज रेडियस r अँड दिस इज रेडियस r. सो दिस मच हाईट इज 2r. म्हणून mg आणि h च्या जागेवर आपण काय लिहिणार? 2r. सो इथे काय लिहिलंय? mg इंटू 2r. ही काय झाली? पोटेन्शियल एनर्जी झाली. आणि ही काय झाली? द डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जी झालं. इथे कायनेटिक एनर्जी जास्त, इथे कमी. इथून इथे कन्व्हर्जन होत असताना जेव्हा म्हणजे पार्टिकल वरती वरती चढतोय तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते, कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते आहे. तर डिक्रीज झालेली कायनेटिक एनर्जी आपण अशी लिहिलेली आहे आणि त्याचं कन्व्हर्जनची पोटेन्शियल एनर्जी मध्ये झालेलं आहे ते आपण असं लिहिलेलं आहे. नाव इथे आपण हा जो 2 आहे तो दोन्ही याच्यातून घेतला आणि इकडे घेतला, थोडंसं रिअरेंज केलं आपण. म्हणून इथे काय लिहिलं? 4mrg दॅट इज इक्वल टू m इथे ब्रॅकेटमध्ये घेतला. इथला हाफ आपण आधीच इकडे घेतलेला आहे. m बाहेर घेतला, इथे लिहिलं vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. नाव m दोन्हीकडचा कॅन्सल केला, राईट लेफ्ट हँड साइड मधला उरला 4rg इज इक्वल टू vb स्क्वेअर मिनिमम मायनस va स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे आता? va इज अंडर रूट rg म्हणून va स्क्वेअर इज इक्वल टू rg. मग आता हा मायनस rg आहे तो आपण इकडे शिफ्ट केला म्हणून इथे काय लिहिलं? vb स्क्वेअर मिनिमम इज 5rg. So VB minimum is equal to under root of 5rg. So in this vertical circular motion, we have found out the minimum velocity of the particle at point A and the minimum velocity of the particle at point B.